नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया 8व्या वेतन आयोगाबाबत संसदेत मोठी माहिती, कर्मचाऱ्यांच्या पगारात कधी होणार वाढ, पहा सरकारचे थेट उत्तर। केंद्र सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। या संदर्भात सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते। सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत अधिसूचना काढली होती। या आयोगाला आपल्या शिफारशी आणि अंतिम अहवाल सरकारकडे सोपवण्यासाठी स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे। या नियमानुसार आयोगाला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत मे 2027 असणार आहे। सुधारित वेतन, भत्ते आणि पेन्शन कधीपासून लागू होतील या प्रश्नावर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की आयोगाने अजून आपला अहवाल सादर केलेला नाही। त्यामुळे अंमलबजावणीची तारीख आणि प्रत्यक्ष होणारा आर्थिक फायदा यावर सध्या भाष्य करणे घाईचे ठरेल। अहवाल आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य कोण? 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली। न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई अध्यक्ष, प्रो पुलक घोष सदस्य, अंशकालीन पार्ट टाइम, पंकज जैन सदस्य सचिव। हा आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचे सध्याचे वेतन, सेवा अटी, पेन्शन व्यवस्था आणि भत्त्यांची सखोल पुनर्रचना करून सरकारला आपल्या शिफारशी सादर करेल। आयोगाच्या कार्यकक्षेत कोणत्या बाबी? 3 नोव्हेंबर 2025च्या प्रस्तावाद्वारे आयोगाच्या कार्यकक्षेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे। यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे: मूळ वेतनात सुधारणा आणि वाढ, महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांचे पुनरावलोकन, पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ, कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी व शर्तींमधील आवश्यक बदल। सुमारे 70 लाख कर्मचारी व पेन्शनधारकांवर होणारा परिणाम। सरकारच्या अंदाजानुसार 1 मार्च 2026 पर्यंत केंद्र सरकारच्या सेवेत सुमारे 35.77 लाख नागरी कर्मचारी कार्यरत होते। तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांची संख्या सुमारे 33.76 लाख होती। या दोन्ही संख्यांची बेरीज केल्यास सुमारे 69.53 लाख, जवळपास 70 लाख नागरी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आयोगाच्या शिफारशींचा थेट फायदा होणार आहे। विशेष म्हणजे या पेन्शनधारकांच्या आकडेवारीमध्ये संरक्षण दलातील पेन्शनधारकांचा समावेश नाही। त्यामुळे संरक्षण दलाचे पेन्शनधारक जोडल्यास हा आकडा आणखी मोठा होईल। पुढील वाटचाल काय असेल? सध्या तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करावी लागणार आहे। आयोग निश्चित करण्यात आलेल्या 18 महिन्यांच्या कालावधीत भागधारकांशी चर्चा करून आर्थिक बाबींचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल सादर करेल। तोपर्यंत जुन्या वेतन रचनेनुसारच वेतन आणि भत्ते लागू राहतील। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।